सरकारच्या मनामध्ये मतांची चोरी करणारा डाकू लपलाय असं नाना पटोले म्हणालेत। मार्कडवाडीच्या घटनेकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची गरज आहे असं पटोले यांनी म्हटलं आहे। तर विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ईव्हीएमचा नवा मुद्दा काढला अशी टीका चव्हाणांनी केली। हा जनतेचा आवाज आहे, पक्षाचा नाही। महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आता आलेलं आहे याचा नुसतं महाराष्ट्रातच चर्चेचा विषय नाही आहे, हा पूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे। सरकारच्या मनामध्ये जे काही लपलेलं आहे, जो चोर लपलेला आहे, जो डाकू लपलेला आहे मत चोरायचा, तो मार्कंडवाडीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे। आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं, मार्कंडवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। विरोधक अजूनही ईव्हीएमच्या बाहेर निघालेली नाही। नाना पटोले आपलं काहीतरी मुद्दे शिल्लक नसल्यामुळे आता तेवढाच एक विषय घेऊन चालले आहेत। काहीतरी मुद्दे शिल्लक नसल्यामुळे आता तेवढाच एक विषय घेऊन चालले आहेत।